नमस्कार, मी लखन आदाटे बिहार कट्टामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। संघटना अथवा राजकीय पक्षांमध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे काय असा प्रश्न पुढे येईल तेव्हा एकच उत्तर असेल, कार्यकर्ता। शिवसेनेच्या दृष्टीने तर शिवसैनिक म्हणजे आत्माच। म्हणूनच शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, शिवसैनिक आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे, शिवसैनिक नसेल तर मी कुठून आले शिवसेना प्रमुख। अशा शब्दात शिवसैनिकांचं महत्त्व बाळासाहेब ठाकरे विशद करत असत, प्रत्येक भाषणातून मांडत असत। म्हणूनच त्यानंतरच्या काळात बाळासाहेबांनी कट्टर आणि सच्चा शिवसैनिक सोलापूर आणि मुंबईसह महाराष्ट्रभरात घडवला आणि तोच निडर शिवसैनिक आज महाराष्ट्रभरात लीडरशिप करतोय, युवकांचं नेतृत्व बनतोय आणि आता सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महापालिका जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि या सगळ्या निवडणुकांचं नेतृत्व बाळासाहेबांनी घडवलेला शिवसैनिक करतोय, नेता करतोय। म्हणूनच आज आपण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहार कट्टामध्ये गप्पा मारणार आहोत सोलापूर जिल्हा शिवसेनेचे समन्वयक पुरुषोत्तम बर्डे यांच्यासोबत। सर, आपलं स्वागत आहे बिहार कट्ट्यावरती। पुरुषोत्तम बर्डे यांची खरं तर ओळख करून द्यायची गरज नाहीये। मागील अनेक दिवसांपासून नव्हे तर अनेक वर्षापासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात शिवसेना रुजवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत। त्यांच्या बळावरतीच सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल 4 आमदार निवडून आणण्याचा पराक्रम त्यांनी केला। आज शिवसेना आणि पुरुषोत्तम बर्डे हे समीकरण सोलापूर आणि महाराष्ट्रभरामध्ये गाजते। तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांचा राजकारणातला प्रवास, यापुढची शिवसेनेची वाटचाल, या सगळ्या मुद्द्यांवरती प्रश्नांवरती आपली चर्चा रंगेल। सुरुवात करूया मनीष सरांच्या पहिल्या प्रश्नापासून। साहेब, आपण राजकारणात कधी आणि कसे आलात? प्रथम तर सगळ्यांना जय महाराष्ट्र। मी 1984 ते 85 दरम्यान ट्रकवर ड्रायव्हर म्हणून काम करत होतो आणि 1985ला पहाटे मुंबई हायवेला पनवेलपाशी माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला, ट्रकचा, आणि एका ॲम्बेसिडरचा माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला। 5 वाजता ॲक्सिडेंट झाला। त्यानंतर त्या गाडीतल्या लोकांना बरंच लागलं। मी त्यावेळेला फार घाबरून गेलो होतो। इथं ट्रक सोडली, त्याच वेळेला जवळजवळ 100 माणसं आम्हाला मारायला तिथले आले, आगरी समाज लोकांचे। आम्ही ट्रक सोडून तिथनं गेलो निघून। तिथनं 6 किलोमीटरवर पनवेल होतं। आम्ही तिथं चालत 6 किलोमीटर चालत जवळ पळत गेलो। खरंच चूक आमची त्यावेळेला ॲक्सिडेंटमध्ये नव्हती। आणि तिथं एक माझा मित्र होता ट्रान्सपोर्ट धंद्यातला, त्याला आम्ही भेटलो आणि भेटल्यानंतर त्यांनी काय केलं, मला रिक्षात घालून, मला तेव्हा शिवसेना संघटना पक्ष हे काय माझ्या ह्याच्यात नव्हतं किंवा आमच्या घराण्यात सुद्धा राजकारण कोण करत नाही। त्यांनी मला शिवसेना शहर प्रमुख म्हणून एका व्यक्तीच्या घरी नेलं, साधं घर होतं। त्या माणसाने सांगितलं की असं असं ॲक्सिडेंट झाला आहे सोलापूर। तो माणूस जो शहर प्रमुख नावाचा होता, त्यांनी लगेच कपडे घातले, 7-8 लोकांना बोलवलं आणि ते मला पोलीस स्टेशनला तिथं घेऊन गेले। माझ्या त्या ड्रायव्हर जो होता ट्रकवरचा, त्याला त्यांनी तिथं सादर केलं आणि त्यानंतर आमच्यावर केस वगैरे झाली। तर ते 3 दिवस मी त्या पनवेल पोलीस स्टेशनला होतो, सगळं जामीन ते होतोपर्यंत। त्यावेळेपर्यंत रिक्षात शिवसैनिक घेऊन आमची सोय बघणं, आम्हाला पाणी देणं, आम्हाला तुमचं काय झालं बघणं, आणि आम्हाला तर आम्ही शिवसैनिक नव्हतो, काही नव्हतो। त्या शिवसेनेच्या या प्रेमामुळं मी जे भारावून गेलो। मी पनवेलवरनं आल्यानंतर मी चौपाट भागात त्यावेळेला माणिकचंद चाळीत राहत होतो, भागवत थिएटर समोर, आणि सोलापुरात त्यावेळेला पानिवेस ही एक शिवसेनेची शाखा होती त्या ठिकाणी येऊन आम्ही शाखेचं उद्घाटन केलं। विजयसिंग राजपूत म्हणून माझे सहकारी होते, त्यांचं लॉन्ड्रीचं छोटंसं दुकान होतं, शगुन पॉवर लॉन्ड्री म्हणून, आणि मी ट्रकवर जात असल्यामुळं त्याला शाखा प्रमुख केलं आणि मी उपशाखा प्रमुख झालो। आणि ॲक्सिडेंटरित्या मी शिवसेनेत आलो आणि पर्यायाने राजकारणात आलो। सोलापुरात अनेक मोठे पक्ष असताना शिवसेनेतच जाण्याचा निर्णय का घेतला? नाही, ते 85 काळात आमच्या अख्ख्या खानदानात कोण राजकारण असा संबंध नव्हता। माझ्यावर जेव्हा संकट आलं त्यावेळेला त्या ठिकाणी धावून आलेले ही शिवसैनिक होते आणि त्यावेळेला शेकाप पक्ष अत्यंत पनवेलमध्ये प्रबळ होता। असं असताना शिवसैनिकांनी, माझ्यासारख्या फाटक्या तुटक्या लोकांनी, तिथल्या लोकांनी, रिक्षावाल्यांनी जी मला शिवसैनिक म्हणून मदत केली ती मला रुजली आणि आपण कुठंतरी शिवसेनेचं काम करावं। आमच्या डोक्यात काही विचार नव्हता असा कुठला की राजकीय पक्षात काम करायचं, स्वतःचं नाव करायचं। ते आम्हाला त्यांचं भावना जोडल्या गेल्या आणि आम्ही शिवसेनेत काम करायला चालू केलं। त्यावेळेला बाबूराव वडणे म्हणून तत्पूर्वी 15-20 वर्षापूर्वी त्यांनी जिल्हा प्रमुख तेच होते, शहर प्रमुख तेच होते, पण शिवसेना अशी काय फार मोठी झाली नव्हती। नुकतंच मनोहर रंबाजी वागचोर आहे, ते आता निधन झाले त्यांचं, ते शहर प्रमुख म्हणून कार्यरत झाल्यानंतर त्यांच्याबरोबर मी काम करायला चालू केलं। शिवसेना या पक्षातच मी आलो, तेव्हापासून शिवसेनेत आहे। मला राजकीय असं काय ज्ञान पण नव्हतं आणि मला ती ओढ वाटली, त्यांचे विचार पडले आणि
ट्रकवर काम करत असल्यामुळं मुंबईशी संपर्क आल्यामुळं असं डोळ्यांनी बघत होतो की जय महाराष्ट्र शिवसेनेच्या थोड्या बहुत शाखा काय झाल्यानंतर जी लोक मदत करायला येतात ती फक्त शिवसेनेची होती. त्यातनं मला त्या संघटनेबद्दल प्रेम वाटलं आणि मी शिवसेनेत काम करायला चालू केलं. सोलापुरात शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी कोणकोणत्या अडचणी आल्यात? एक तर शिवसेना पक्ष मला वाटतं 85 नंतर आज मला वाटतं किती वर्ष होतात, 30 वर्षाच्या पुढचा कालखंड गेला असेल कदाचित. 30 वर्षाच्या कालखंडातलं सगळं 10-15 मिनटात बी होणार नाही. पण शिवसेना ही वाढताना काँग्रेसवाले त्यावेळेला अत्यंत प्रबळ होते सोलापुरात. म्हणजे कुठल्या गावात जर आम्ही शिवसेना शाखा काढली की त्या गावात 100% भांडण होणार, तिथल्या कार्यकर्त्याला मारहाण होणार काय, मग त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला जाणार, मग ती तक्रारी देणार. पूर्ण आम्ही पहिले 8 ते 10 वर्ष अत्यंत संघर्षातनं शिवसेना उभा केली. आणि त्यावेळेला आम्ही रिक्षातनं लुणावर ग्रामीण भागात जाणार. मनोरंबाजी वाघचौरे, सिद्धेश्वर पाणेदार, विजयसिंग राजपूत आणि वसंत कांबळे हे आमची टीम पूर्वीची त्यावेळेला. आणि आम्ही हे ग्रामीण भागात रिक्षाने जाणार. रात्री तेव्हा काय 10च्या पुढं बंद असा प्रकार नव्हता. रात्री 12-1 वाजेपर्यंत सभा चालणार. मला भाषण करायला अजिबात येत नव्हतं, मला बोलायला अजिबात येत नव्हतं. आणि त्या ठिकाणी फक्त एकच वक्ता होते आमचे मनोरंबाजी वाघचौरे शहर प्रमुख, ते भाषण करणार. सूत्रसंचालनसुद्धा आम्हाला करताना आमचे पाय थरथरत होते तेव्हा. म्हणजे आम्ही जेव्हा बोलायला सांगा आता आपल्या पुढं वाघचौरे बोलतील तेव्हा आमचे पाय लटपटत होते. एवढं आम्हाला स्टेज रिंग नव्हतं. मग त्यानंतर तिथल्या ग्रामीण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हळद टाकून चुरमुरे आणि शेंगदाणे थोडे टाकलेले असणार, ते खायचे, 2 तांबे पाणी प्यायचं आणि रिक्षाने परत सोलापूरला यायचं. अशा ह्या शिवसेने शाखा आम्ही या पूर्ण सोलापूर जिल्ह्यात काढल्यात. म्हणजे जवळजवळ उत्तर तालुका, मोहोळ तालुका या भागांना काढल्यात. पुरुषोत्तम बर्डे हे नाव सेनेत मोठं आहे आणि थेट ठाकरे घराण्याचे आपले संबंध आहेत, तर हे शक्य कसं झालं? पुरुषोत्तम बर्डे हे नाव मोठं आहे झालं असेल कदाचित, पण शिवसेना नाव हे मोठं असल्यामुळं मी शिवसेनेचं काम प्रामाणिकपणे आणि वैचारिकतेला धरून आम्ही करत होतो. आणि माझा संबंध हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे माझी पुण्या एवढी आहे की माझ्या या 30 ते 33 वर्षाच्या कालखंडात मी कमीत कमी 100-125 वेळेला बाळासाहेबांना भेटलेलं आहे. आणि आज सांगतो की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब शिवसेनेच्या राजकारणात यायच्या अगोदर आम्ही बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहे. अत्यंत कमी वयात मी मातोश्रीवर पोचलो. म्हणजे आता हा मातोश्री बंगला नव्हता, जुना मातोश्री बंगला होता. पण बाळासाहेबांना आम्ही तेव्हा आमच्याकडं अशा जीप वगैरे काय नव्हत्या, त्या उघड्या ह्याच्या जीप होत्या महेंद्र, तशी कॉन्ट्रीब्युशन करायचं आणि मग साहेबांना भेटायला जायचं. साहेब गेल्या मासाहेब विचारायच्या कुठनं आलात, मग आम्ही सांगायचं सोलापुरातनं आलं की ते प्रथमतः थोडंसं वेळा नाश्त्याची व्यवस्था बाळासाहेब करायचे. रात्रभर जागला असताल, मग पाणी द्यायचे. आणि आपण राजकारणामधून तक्रार करायला जातो बरेच वेळेला की हा असा करतोय, तर बाळासाहेबांनी एवढं आदरतिथ्य केलं. रात्रभर ड्रायव्हर झोपला का, त्याला आराम केलात का, तुम्ही कुठं उतरलात, ही 15 ते 20 मिनटं बाळासाहेब चौकशी करायची. नंतर पुढचं आमचं जे काय असेल ते म्हणणं ऐकून घेतलं होतं. हे बाळासाहेबांनी आणि मासाहेबांनी प्रत्येक शिवसैनिकाला जसं उद्धव साहेबांवर प्रेम केलं असेल, त्यांच्या मुलावर प्रेम केलं, तसं महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिकांना प्रेम केलं हे आम्ही अनुभवलेलं आहे. आणि कुठल्याही त्यावेळेला संकट आलं ग्रामीण भागात, ग्रामपंचायतीच्या आम्ही निवडणुका लढल्या, अनेक ठिकाणं भांडण झाली, मारामारी झाली, मर्डरसुद्धा झाले. त्यावेळेला आम्ही नुसतं लँडलाईन फोन होते तेव्हा, फोन जरी केला तर साहेब स्वतः माणूस पाठवत होते मुंबईला लगेच, मुंबईवरनं सोलापूरला. आणि त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं शिवसेना ठामपणे उभारायची. त्यामुळं आम्हाला असा आधार वाटायचा काँग्रेसबरोबर लढताना किंवा आमच्या समोर जे विरोधक आहे की आमच्या पाठीमागं बाळासाहेब आहेत आणि ती 100 हत्तीचं बळ यायचं आम्हाला. त्यामुळं आम्ही त्या ताकदीने ग्रामीण भागात आणि शहरात हे शिवसेना वाढवायचं काम केलं आणि शिवसेना वाढत गेली. साहेब, पुरुषोत्तम बर्डे हे कायम चर्चेत राहण्यासाठी काही ना काही करतात. शहरातल्या 3 तालमीचं एकत्रीकरण असू दे किंवा आपली छत्रपती शिवाजी महाराज संस्था या संस्थेमार्फत कार्यक्रम असू दे, काय नेमकं काम? माझ्या जीवनातलं माझे 2 आराध्य दैवत आहेत पहिल्यापासून, आता काय नवीन असं निर्माण झालं नाही. एक छत्रपती शिवाजी महाराज हे माझं दैवत आहे, तो माझा आत्मा आहे. आणि एक हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे. शिवप्रभू प्रतिष्ठान हे सोलापुरातली पहिलं, मी 25 वर्ष शिवजयंती मोठ्या प्रमाणात करतो. म्हणजे या 2-4 वर्षात करतो असं नाही. शिवप्रभू प्रतिष्ठानची मिरवणूक, शिवप्रतिष्ठानचा देखावा हे बघण्यासाठी जिल्ह्यातली लोक येतात. माझे आज कमीत कमी शिवप्रभू प्रतिष्ठानचे 3000 सभासद आहेत काय. तर ते माझं शिवाजी महाराज दैवत असल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास किती ज्वाज्वल्य होता
आणि त्यांनी कशा पद्धतीने सगळ्याशी लढले अत्यंत कमी ताकदीनुसार, आणि हे आपल्या पुढच्या पिढीला कळवणं गरजेचं आहे. म्हणजे जयंती करायचं म्हणजे नुसतं नाचायचं फिरायचं नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार दरवर्षी प्रत्येक पिढीला पुढे देणं गरजेचं आहे. आणि मला आज आनंद वाटतो सगळ्यात मोठं की मी 25 वर्षापूर्वी शिवपूर्व प्रतिष्ठानच्या नावाने शिवजयंती करतो. आज पूर्ण सोलापूर जिल्हा दरवर्षी 19 फेब्रुवारीला भगवामय होतो, चौकात चौकात शिवजयंती होती. ते सगळ्यात आनंद मला वाटतो की आमच्या दैवता प्रत्येक ठिकाणी बसलेला आहे. ते मी माझ्या शिवाजी महाराजच्या प्रेमामुळं करतो. दुसरा प्रश्न तुम्ही काय म्हणालात? 3 तालमीचं एकत्रीकरण. नाही, ह्या बऱ्याच सामाजिक जे गोष्टी होत्या, 3 तालमीचं जे एकीकरण असं म्हणण्यापेक्षा काय झालं की मी जो राहतो तो भाग जो आहे, मी लहानपणापासून त्या भागावर वाढलो. भागवत थिएटर चौक, पाणी वेस, मंगळवार तालीम, पत्रा तालीम, पुढचा उत्तरा पुणे नाका, या भागात सगळा बहुजन समाज राहतो. बहुजन समाज आणि सगळ्या जातीची लोकं राहतात. आणि ह्यांना आत्तापर्यंत हा भाग सगळा भांडण, मारामारी, जेल ह्याच्यामध्ये गेलेला आहे. शांतता सुव्यवस्था जर नांदायची असेल आणि त्यामुळं आर्थिक विकास आमच्या तरुणांचा तिथं खुंटला होता, तर हे जर थांबवायचं असेल, आर्थिक विकास सुधारायचा असेल, तरुणांना चांगलं मार्गदर्शन करायचं असेल, तर आम्ही सगळेजण पराकोटीचं कारण नसताना जे एकमेकाबद्दल वैरत्व होतं ते काही गोष्टीत आपल्याकडनं होतं का असं मी प्रयत्न केला. आणि त्यातनं थोडा बहुत मी निश्चित यशस्वी झालो असं मला वाटतं. आणि हे समाज हितासाठीच केलेलं काम आहे, ते वैयक्तिक स्वार्थासाठी काही केलं नाही. कारण ते केल्यानंतर आम्ही का कुठं बातम्या लिहून पाठवल्या नाहीत, कुठं फोटो पाठवले नाहीत, पण योगायोगाने त्याची दखल मीडियाने घेतली, समाजाने घेतली आणि त्याचं श्रेयसुद्धा दिलं. हे महत्त्वाचं. आम्ही असं काही मिटिंग झाली आहे, आम्ही एकत्र आलो असं कोणाला कळवायचा प्रयत्नसुद्धा आम्ही केला नाही. पण त्यातनं सोलापूर जिल्ह्याला एक अत्यंत चांगला संदेश गेला आणि त्याचे परिणाम जर तुम्हाला बघत असेल तर या 2-3 वर्षात अत्यंत चांगल्या पद्धतीने सलोख्याचे, शांततेचे परिणाम त्या भागात दिसत आहेत. पुरुषोत्तम बर्डे यांचा शिवसेनेतला प्रवास खरं तर आता पुढेही आपण ऐकणार आहोत. मात्र शिवसेना सोलापूर शहराबरोबर जिल्ह्यात रुजत असताना पुरुषोत्तम बर्डे यांनी त्यांचे अनुभव आपल्यासोबत कथन केले. मात्र खरी लढाई तर बाकी होती, कारण निवडणुकांच्या काळात खरी लढाई सुरू असते. ती नेमकी लढाई कशी होती या ब्रेक नंतर जाणून घेऊया. तोपर्यंत तुम्ही बघत राहा BR न्यूज. Hey youth, don't wait for change. If you want the change, then be the change. Hey youth, don't you wait for change. If you want the change, then be the change. Look at the idiot. चल youth, अब घर से निकल. 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 ब्रेक नंतर BR कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर पुरुषोत्तम बर्डे आणि त्यांचं नातं सोलापूरकरांच्या दृष्टीनं कौतुकाचा विषय आहे. आणि निवडणुका जवळ आल्या की त्यांच्या मित्रपरिवार, त्यांचे नाते ही खूप चर्चेत असतात. मनोहर सपाटे आणि पुरुषोत्तम बर्डे यांच्यातलं नातं सुद्धा तसंच आहे. नेमकं काय आहे मनीष सरांच्या प्रश्नातून जाणून घेऊयात. बर्डे आणि सपाटे यांचं शीतयुद्ध कायम असतं. काही दिवसापूर्वी सपाट्यांनी वक्तव्य केलं होतं की शिवसेना मी सोलापुरात आणली. तर काय खरं आहे साहेब, एकदा सांगा. त्याचं प्रत्युत्तर मी त्याच वेळेला दिलेलं आहे. ते सगळीकडे फेमस झालं आहे, व्हॉट्सॲपवर आहे, फेसबुकवर आहे. परत ते बोलण्याची गरज नाही असं मला वाटतं. उद्या मी जर म्हटलं राष्ट्रवादी मी जर आणली तर लोक मान्य करतील काय? शिवसेना बर्डेने आणली मान्य, राष्ट्रवादी कदाचित सपाटीने आणलं असेल काय? त्यांनी ते बोलले म्हणून मला ते, मी त्या ठिकाणी बोललो, माझ्या पक्षावर बोलले, माझ्या नेत्यावर बोलले म्हणजे बाळासाहेबांनी मला विचारलं की कुठले उमेदवार द्यावं. म्हणजे बंडल किती मारावी ह्याला एक नाही. उद्या मी सर सांगितलं की शरद पवारनी मला विचारलं की राष्ट्रवादीचे कुठले उमेदवार द्यावे, तर तुम्ही विश्वास ठेवणार आहे का? त्यामुळं ते त्यावेळेस झालं.
त्यांनी जर बोलले नसते मी त्याला प्रत्युत्तर केलं नसतं. त्यामुळं तो फार महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे असं मला वाटतं. बर्डे साहेब म्हटलं की आक्रमक नेतृत्व, जहाल वक्तृत्व ही आपली शैली आहे, पण ती सध्या दिसत नाही. नाही, नेतृत्व जेव्हा आपण करत असतो, आता मी ते 12 ते 13 वर्ष जिल्हा प्रमुख म्हणून काम केलं आणि मी जिल्हा प्रमुख होतो पूर्ण जिल्ह्याचा. आता 3 जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख अशी पदं हे केलेत आणि माझं पद जे आहे जिल्हा समन्वयक आहे. म्हणजे काय जर घडत असेल तर त्यांच्यात समन्वय साधायचा. आणि एक फादर बॉडीमध्ये मी आहे. ग्राउंडवर जेव्हा आपण काम करत होतो 12-13 वर्षात, तर ती आक्रमक वृत्ती ठीक होती आणि ती प्रत्येकाची प्रकृती असते. आमची शिवसेनेची सुद्धा माझी प्रकृती आक्रमकच आहे. आणि पण अजूनसुद्धा ज्या वेळेला कुठं अन्याय घडेल, देव देश धर्माच्या रक्षणासाठी जे बाळासाहेबांनी आम्हाला विचार दिले, त्या ठिकाणी पुरुषोत्तम बर्डे आक्रमकच राहणार आहे. पुरुषोत्तम बर्डे असू द्या किंवा त्यांच्यासारखा सर्वसामान्य सैनिक असू द्या किंवा पदाधिकारी असू द्या, बाळासाहेबांनी मुंबईत महाराष्ट्र बंदची घोषणा केली की महाराष्ट्र बंद व्हायचा. सोलापूरसह प्रत्येक शहरात गावागावात शिवसैनिक रस्त्यावर उतरायचे, डरकळी फुटायची वाघाची. ती वाघाची डरकळी आता कुठे दिसत नाही. शिवसेनेचा वाघ म्हातार झालाय का असा आरोपी होतो. काय खरी वस्तुस्थिती आहे? आता कसं झालं आहे, वस्तुस्थितीचा अभ्यास केला तर तसं काय शिवसैनिक म्हातारा वगैरे झाला असा प्रश्न नसतो. आता आम्ही म्हणजे किती वयाच्या कुठपर्यंत काम करत होतो. आता बघा 85 बसणं म्हणजे त्या वयाचा मी काय असेल, आज मी 57 वयाचा आहे. म्हणजे मी वयाने म्हातारा झाला असेल, पण जिगर अजून शिवसैनिकाची आहे, तसा प्रश्न येत नाही. म्हातारा वगैरे तसा प्रश्न येत नसतो. आपण वैचारिकता जी असते. आणि पूर्वी कसं होतं की बातमी कळाली, साहेबांचे आदेश आले. आता तुमच्या त्या व्हॉट्सॲप फेसबुकवर एवढं आंदोलन होतं. सगळ्यात आंदोलन म्हणजे जे रस्त्यावर होण्यापेक्षा त्यांच्यावरच प्रत्युत्तर देणं, त्यालाच उत्तर देणं. जे तरुण पिढी आहे त्यांच्या आंदोलनांची दिशा वेगळी आहे. त्याला प्रत्युत्तर ते एकमेकाला त्या पद्धतीने करतात. आता काय म्हणतात तुम्ही, की आता चालतं की सगळं मीडियामधनं सोशल मीडियामध्ये जेवढं चाललं आहे की रस्त्यावर उतरायची बऱ्याच ठिकाणी गरज लागत नाही असं मला वाटतं. पण ज्या वेळेला आत्तासुद्धा अन्याय होतो त्या वेळेला जनतेची बाजू घेऊन इलेक्शन असो किंवा नसो, शिवसैनिकच रस्त्यावर असतो, शिवसैनिकच न्याय द्यायला असतो, शिवसैनिकच 24 तास काम करतो. ते सिव्हिलला असेल, पोलीस स्टेशनला असेल, कोर्टाचं असेल. हे जर बघितलं तर मला अभिमान वाटतो की फक्त शिवसेनेचेच कार्यकर्ते काम करतात. कुठलाही इलेक्शनला सगळेजण काम करतात, मतं मागतात. पण शिवसैनिक ज्या परिसरात राहतो, ज्या भागात राहतो, ज्या गावात राहतो, आजूबाजूला कुठल्या समाजावर काय संकट आलं तर त्यांचा अश्रू पुसण्यासाठी किंवा त्यांना न्याय देण्यासाठी शिवसैनिक असतो. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक आहे राहिला नाही असं बोलणं मला काय हे वाटत नाही. त्यात पुरुषोत्तम बर्डे हे नाव जिल्ह्यात आणि राज्यात मोठं आहे. एकेकाळी 4 आमदार बर्डेंनी निवडून आणले होते. म्हणजे सिंहाचा वाटा होता बर्डे साहेबांचा 4 आमदार निवडून आणण्यात. परंतु बर्डे साहेब एकही निवडणूक आजपर्यंत जिंकलेली नाही. मी किंग मेकर होऊ शकलो पण किंग होऊ शकलो नाही. आणि त्याचं कारण काय असेल साहेब, जेव्हा 32-33 वर्ष मी सगळ्याशी लढतोय, वार्डात लढतो, गावात लढतो, शहरात लढतो, जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा आणि आमदारकी, कोणाच्या तर बाजूने पक्षाच्या नेत्याच्या बाजूने लढतो. त्या वेळेला समोरचे माझे वैचारिक दुश्मन वाढत गेलेत, वैचारिक शत्रुता वाढत गेलेली असते नॅचरली. आता मी 4 आमदार दिले समजा, किंवा मी दिले नाही, शिवसेनेने दिले, शिवसेनेच्या विचाराने निवडून आहे. मी त्यातनं समोरचे लोकांना अंगावरच घेतलं ना. लोकसभेला काम केलं असेल किंवा नगरसेवक जिल्हा परिषदेला काम केलं असेल. मग जेव्हा माझ्यासारखा माणूस किंवा माझ्या कुटुंबातला माणूस नगरसेवक किंवा अन्य पदाला विधानसभेला मी एकदा उभारलो होतो, त्यावेळेला ह्या सगळ्या जी दुखावलेली माणसं असतात ना ती एकत्र येतात. आता याला बघू, त्याने आपल्याकडे येऊन असं केलं का, हां त्यावेळेला आम्हाला पाडला का. मग ह्याच्या म्हणजे पक्ष संघटनेसाठी जे मी काम केलं किंवा शिवसेनेचे लोकप्रतिनिधी निवडून आणण्यासाठी काम करते, म्हणजे ती रिॲक्शन, म्हणजे औषध घेतल्यावर काय काय वाईट रिॲक्शन होती ना, ती रिॲक्शन माझ्यावर होती. आणि अत्यंत कमी मताने माझ्या कुटुंबातल्या लोकांचा त्यामुळे पराभव होतो. त्याचा कारणामीमांसा मी सुद्धा विचार केले की इतर वेळेला गेलं तर लोक मला मानतात, मला मान देतात, सन्मान देतात. म्हणून आता तुम्ही जर म्हटलं की महाराष्ट्रात ओळखतात, सोलापूरला ओळखतात, एवढं मला का माहीत नाही मला कोण कोण ओळखतं, पण जे मान सन्मान मला मिळतो. मग इलेक्शनमध्ये मतदान का होत नाही, तर इलेक्शनमध्ये होतं की माझ्याकडनं लोकांसाठी दुखवलेली, लोकांसाठी म्हणजे शिवसेनेसाठी दुखवलेली माणसं ही बरोबर त्यांची युती होती. आणि त्यावेळेला ते मला बरोबर कडेला घेतं. आणि मी जेव्हा दुसऱ्याला उभा करतो तर त्यांना मी नगरसेवक करतो, त्यांना आमदार करतो, त्यांना मंत्रिपदावर नेतो. म्हणून आता आपण बी ठरवलं की आपण किंग मेकरच्या भूमिकेत तसंच राहायचं. शिवसेना सत्तेत असूनही विरोधात असल्यासारखी का वागते? तर तुमचा प्रश्न ते असा आहे, सत्तेत असून विरोधात का वागते.
तर त्याच्या अगोदर या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष यांनी 4 दिवसापूर्वी मुलाखत दिली रावसाहेब दानवे साहेबांनी. सत्ता ही भाजपचीच आहे. 1995 साली जेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्ही काय म्हणत होतो, सत्ता ही शिवसेना भाजपची आहे. म्हणजे मुख्यमंत्री मनोहर जोशी होते आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे होते. आणि या महाराष्ट्राच्या विधानसभेवर बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नाने पहिल्यांदा भगवा ध्वज फडकला. तेव्हा शिवसेनेची भावना आणि भूमिका काय होती, सत्ता ही सेना भाजप युतीची आहे म्हणून. तेच आता भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री झाले, त्यांचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात सत्ता ही भाजपची आहे, शिवसेना त्यात फक्त सामील आहे. म्हणजे त्यांची वैचारिक धारा ओळखा आणि आमची वैचारिक धारा ओळखा. ठीक आहे. पुरुषोत्तम बर्डे, भाजप सेना युतीचा जो घालमेल होता, गेल्या 25 वर्षापासून जो संसार होता तो तुटलेला आहे आणि त्यानंतर मनामध्ये आलेली कटुता आपल्याला कट्ट्यावर सुद्धा बघायला मिळते. अगदी विचारांमध्ये सुद्धा बदल होतोय. मात्र हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते पुन्हा एकत्र येणार का, महापालिका निवडणुकीत काय चित्र असेल, आणखी असे बरेच प्रश्न आहेत. मात्र या ब्रेक नंतर तोपर्यंत तुम्ही बघत राहा BR न्यूज. Hey youth, don't wait for change. If you want the change, then be the change. Hey youth, don't you wait for change. If you want the change, then be the change. चल youth, अब घर से निकल. 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 ब्रेक नंतर BR कट्ट्यावरती आपलं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर बर्डे साहेब, आम्ही जे प्रश्न विचारतोय ते प्रश्न जनतेच्या मनातले आहेत, सोलापूरकरांच्या मनात कित्येक वर्षापासून हे प्रश्न आहेत. आणि BR कट्ट्यावरती तुम्ही येणार म्हटल्यावर सर्व सोलापूरकरांनी आम्हाला हे प्रश्न BR न्यूज चॅनलच्या कार्यालयाच्या बाहेर असणाऱ्या पेटीमध्ये एका चिठ्ठीवर लिहून टाकले. काही प्रश्न मेसेज आले, ते प्रश्न आपण घेणार आहोत. मनीष सर, पुन्हा एकदा त्या प्रश्नांपासून पुढच्या चर्चेला सुरुवात करूयात. ठोंगे पाटील आणि बर्डे यांच्या जाचाला कंटाळून कोठे सेना सोडणार होते अशी चर्चा आहे. चुकीची तशी चर्चा, कारण माझा जात तर कोटेना किंवा नाही त्यांनाही माहिती आहे. आणि जाच करायचा प्रश्न येत नाही. महेश कोटेसारखा एक दिग्गज माणूस काँग्रेसमध्ये, विष्णुपंत तात्या कोटे असताना, ज्यांनी सुशीलकुमार शिंदे यांना कायम निवडून आणलं, महापालिकेचं राजकारण केलं, महापालिकेची सत्ता काँग्रेसची कायम मिळवून दिली, म्हणजे किंगमेकर म्हणजे तात्या कोटे. आणि असं असताना सुद्धा तात्या कोटेसारख्या माणसाला एका साध्या विधान परिषदवर माननीय सुशीलकुमार शिंदे घेऊ शकले नाहीत. हा खरं त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. ते त्यांच्या फॅमिलीला, महेश कोटेंना आणि त्यांच्या कोटे फॅमिलीला आणि त्यांच्या समर्थकांना जे डाचत होतं आणि ज्यांची पात्रता नाही, जे केवळ आजूबाजूला हिंडतात, अशा लोकांना त्यांनी विधान परिषदेवर घेतलं आणि तात्यांना कायम डावललं गेलं. आणि खरं तर उज्ज्वला शिंदे यांचा लोकसभेला जो पराभव झाला त्यावेळेला तो जनतेने केलेला पराभव असतो. काय किती हजार मतांनी केलं आहे महत्त्वाचं नाही, जनतेने मतदान केलं आहे, जनतेने पराभव केला आहे. मग त्या पराभवाचं खापर त्यापासून त्यांच्यावर फोडलं गेलं, त्यांना सापत्नक वागणूक त्या दिली गेली. हा काँग्रेस पक्षातला अंतर्गत प्रश्न आहे. आणि त्यानंतर मग त्यांनी उद्रेक होऊन त्यांच्या भावनांचा त्यांनी काँग्रेस पक्षाच्या बाहेर जायचं ठरवलं. काँग्रेस पक्षाच्या बाहेर जायचं विधानसभेला ठरवल्यानंतर त्यांनी अनेक पक्षाशी संपर्क साधला असेल, पण त्यांना सगळ्यात आपल्याला न्याय देणारा जर कुठला पक्ष वाटला असेल तर तो शिवसेना वाटला. आणि त्यांनी शिवसेना प्रवेशाची जेव्हा सुरुवात केली गेली
गेल्या अनेक वर्षापासून बाळासाहेबापासून उद्धव साहेबांचे माझे संबंध अत्यंत जवळ आहे. ह्याच्यापूर्वीची निवडणूक मी प्रणिती शिंदेंच्या विरुद्ध लढवलेली होती आणि त्यावेळेला मला 27,000च्या मतदान आसपास मतदान झालं होतं माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला. त्यावेळेला उद्धवजींनी मला विचारलं की महेश कोटे आपल्या पक्षात येत आहेत, आपण पक्षात घेतोय, तुला विधानसभेला उभारायचं का? तर मी त्यावेळेला स्पष्टपणे सांगितलं, साहेब म्हटलं महेश कोटेसारखा दिग्गज नेता काँग्रेस पक्षातनं जर शिवसेनेत येतोय तर शिवसेना ही तिथं बळकट होणार आहे. मी आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात एकच विचार केला, कुठली व्यक्ती आल्यानंतर शिवसेना आणि माझा भगवा ध्वज आणि शिवसेना कशी मोठी होती ती. मी 1+1 = 2 असंच राजकारण केलेलं आहे. 1 + 1 = 0 असं राजकारण केलेलं नाही. आणि त्यामुळं माझ्या पक्षातल्या नेत्याला माहीत आहे की महेश कोटेंना मी केव्हा विरोध कुठल्याही गोष्टीतनं केला नाही. महेश कोटेलाच नाही, माझ्या पक्षात अनेक दिग्गज लोक आले आणि गेले सुद्धा, पण जोपर्यंत ते माझ्या पक्षात आहेत आणि माझ्या पक्षाचा भगवा ध्वज त्यांच्या खांद्यावर आहे तोपर्यंत मी त्यांच्याबरोबरच आहे. नुसतं पक्षातच नाही की त्यांच्यावर कुठलेही संकट आले तर मी त्यांच्याबरोबर आहे. ही माझी ठाम भूमिका असताना बाकीची चर्चा करायची गरज नाही असं मला वाटतं. महेश कोटेंना आपण सहकार्य करत नाही असा आरोप शिवसेनेतूनच केला जात आहे. तुमचा आरोप आहे, महेश कोटेचा बी नाही, शिवसेनेचा पण नाही. कारण महेश कोटे आणि मी बसूनच सगळं चर्चा करतो आणि महेश कोटे मला विचारल्याशिवाय बऱ्याच गोष्टी काय करत नाहीत. मला त्यांनी विश्वासात घेतात प्रत्येक ठिकाणी आणि आम्ही सुद्धा दोघं जण विश्वासात बसून मातोश्रीला सुद्धा सल्ला घेतो. हे आमचं येतं. हे असं चर्चा अशा वावड्या अशा उठवल्या जातात काहीतरी. तुम्ही असं तुम्ही म्हणत नाही, लोकांना शिवसेनेनं कार्यकर्त्यांना दोघांचं पडत नाही असं नाही. एवढा मोठा नेता 40 वर्ष ज्या पक्षात राहिला आहे तो पक्ष सोडून आल्यानंतर त्याला जपणं आणि त्याच्या वैचारिकतेने काम करणं हेच महत्त्वाचं आहे ना. आज महेश कोटेला सुद्धा आपण दुखवलं तर शिवसेनेपाशी काय राहणार आहे ह्याचा सुद्धा विचार मी राजकीय परिपक्व झालेलो आहे आता. का कुठला तर राग काढायचा म्हणून असं होऊच शकत नाही ना. आज महेश कोटे समजा आपण आलेली माणसं दुखावत गेलो तर पक्ष मोठं होणार आहे का? आता त्यांनी महेश कोटे आल्यानंतर आमचे 10 नगरसेवक वाढतील, 20 नगरसेवक वाढतील असं तुम्हीच म्हणता, म्हणजे मीडियामधनं म्हटलं जातं. मग ही बेरजेचं राजकारण आहे ना. मग त्यामुळे अशा माणसाला जपणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं आणि त्या पद्धतीनं माझं तर कामकाज त्याच पद्धतीने चालू आहे. मागून येऊन शिवसेनेत वरचढ होत आहेत महेश कोटे. अहो, मी ज्या पक्षात 33 वर्ष काढले, मातोश्रीचा माझ्यावर विश्वास आहे, मला कुठल्या पदाची गरज आहे तर माझ्यावर तर कोण वरचढ होऊ शकणार नाही. माझ्यावर फक्त शिवसेनाच वरचढ होऊ शकते आणि शिवसेना वरचढ होण्यासाठी कोणी जरी आला तर ते मला मान्य आहे. सर, सत्तेत असूनही सेनेतील नेता आणि कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत असं बोललं जातं. म्हणजे कामाचा एक प्रकार असतो, म्हणजे शिवसेनेतला नाही म्हणून मी सगळ्या ह्याचा. तुम्ही जेव्हा सामाजिक काम घेऊन जाताल की माझ्या भागात कॅनॉल पाहिजे, माझ्या भागात रस्ता पाहिजे, माझ्या भागात शासनाची कुठली तर स्कीम पाहिजे, प्रत्येक पक्षातले कार्यकर्ते म्हणजे शिवसेनेतले नाही सगळ्या पक्ष सत्ता आल्यानंतर कुठली कामं घेऊन जातात ती कामाचं स्वरूप पाहिजे. मला कॉन्ट्रॅक्ट काम द्या, या अधिकाऱ्याची बदली करून द्या, मग ती कामं होत नाही म्हणून ओरडायचं काय? आता माझं एक मी सांगतो, मी प्रशासनाकडे मंत्रालयात गेल्या 2-2.5 वर्षात फक्त 2दा गेलो असेल. एकदा मुलीची पत्रिका द्यायला गेलो होतो फक्त माझ्या लग्नाच्या मुलीची, आणि एकदा विजय देशमुखचं कॅबिन बघायला गेलो होतो माझे मित्र आहेत म्हणून. पण मी जेव्हा सांगितलं की सोलापूर शहरात ST स्टँड म्हणजे ते काय हे बसपोर्ट फक्त 10 महाराष्ट्रात जाहीर होणार होते, राज्यमंत्री तर विजय देशमुख आहेत, आम्ही त्यांना सांगितलं की आपल्या इथं बसपोर्ट होणं गरजेचं आहे. कारण मी पुणे नाक्याला राहतो म्हणून नाही, त्या भागाचा पुणे नाक्याला राहतो, तिथं जागा आहे, तिथं ST स्टँडची जागा आहे, तर त्या 10 मध्ये सोलापूरचा नंबर लावावा. मग हे सामाजिक काम आहे. या सामाजिक कामासाठी मी विजय देशमुखला भेटलो, दिवाकर रावतेंना सांगितलं, देशमुख मालकांना सांगितलं तुमच्या मतदारसंघातला आहे, आणि सुदैवाने ते मंजूर झालं, हे काम मंजूर झालं. पण मी समजा एखाद्याची बदली करून घेऊ घेतलो, मग परिवहन इथं आहे, हे RTO बदला आणि त्या RTOला घ्या, अशी कामं जर झाली आणि ती ओरडणं चुकीचं आहे असं मला वाटतं. सामाजिक जर काम झालं नसेल, MIDC मला ग्रामीण भागात मंगळवेढाला MIDC पाहिजे, मोळची MIDC वाढायला पाहिजे, किंवा सोलापूरची अजून एक MIDC व्हायला पाहिजे. कार्यकर्ता कुठली कामं घेऊन जातो आणि ती कुठली कामं टाळली जातात त्याच्यावर हा विषय असतो असं मला वाटतं. साहेब, आपला प्रभाव असलेला शहर उत्तरचा भाग याच्यामध्ये शिवसेनेची ताकद कमी आहे असं वाटत नाही का? तिकडे सध्या भाजपचं वर्चस्व वाढलंय. भाजपचं वर्चस्व पूर्ण देशाचं वाढलेलं आहे. जी मोदी लाट आली पंतप्रधानांनी लोकसभेला विधानसभेला, त्या लाटेतला हा बराच परिणाम आहे. आणि उत्तर मतदारसंघामध्ये आता जो उत्तर मतदारसंघ आहे त्या उत्तर मतदारसंघातनं पहिल्यांदा 2 वेळा 3 वेळा सन्माननीय विजयकुमार देशमुख जे निवडून गेलेत त्याच्यात सगळ्यात जास्त ताकद ही शिवसैनिकाची आहे, शिवसेनेची.
ह्याचं ज्वलंत उदाहरण मी त्यांच्याबरोबर आहे हे माहीतच आहे आपल्याला. पण आज 70,000 मताचं वोटिंग असेल, गेल्या वेळेला असेल, पहिल्या वेळेला जेव्हा उभारले तर बरेच भारतीय जनता पार्टीची लोकं त्यांच्या विरोधात होती, कारण त्यांनी समोरच्यांना भाजपमधल्या प्रतिस्पर्ध्यांना कट करून त्यांचं तिकीट झालं होतं. त्यामुळे बरीच लोकं विरोधात काम करत होती. तर पहिल्या वेळेला शिवसैनिक त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभारले आणि त्यामुळे तिकडे आमदार झाले. एकदा आमदार झाल्यावर माणूस सतत 15 वर्ष आमदार आहे. लोक जाणार कुठं? शिफारसपत्र पाहिजे, माझ्या भागात तुमचं निधी पाहिजे, आमदार निधी. साहजिक ओघ तिकडं वाढला जातो. तर असं वाटतं की त्यांचं काम वाढलं आहे. पण शिवसेना शहर उत्तरमध्ये आणि शिवसेनेचा मतदार अत्यंत मजबूत आहे. त्यात कुठला फरक पडला असं मला वाटत नाही. मराठा समाज म्हटलं की दोनच नावं पुढे येतात, एक बर्डे आणि दुसरं सपाटे. तुम्ही दोघं मिळून दुसरं नाव पुढे येऊ देत नाही का? नाही तर नाही, तसं काय नाही आहे. मराठा समाज म्हटल्यावर एक तर तुम्हाला सांगतो, आता हे समाजाचं वारं सद्य परिस्थिती व्हायला लागले. मी जेव्हा बर्डे म्हणून काम करत होतो, मी समाज म्हणून केव्हा काम केलेलं नाही. आणि बर्डे नाव असं नाव आहे माझं, ती कुठल्याही समाजाचं वाटतं. कारण मी काय पाटील नाही, चव्हाण नाही, कदम नाही ना, भोसले नाही. म्हणजे अण्णावरनं तर माझी जातच ओळखली जात नाही. आता सद्य परिस्थिती झालं आहे वातावरण. आणि सपाटे आणि बर्डे हा विषय या बाबतीत असं होऊ शकत नाही. आम्ही सगळेजण, नाना काळे असेल, मी असेल, दिलीपभाऊ कोल्हे असतील, चंद्रकांत वानकर असतील, प्रकाश वानकर असतील, संतोषभाऊ पवार असतील, राजन जाधव असतील, माऊली पवार असतील, हे सगळ्यांचंच. आणि जिल्ह्यात पण बरेच दिग्गज नेते आहेत, त्यांची पण मराठा समाज म्हणून. पण मराठा समाज म्हणून आम्ही केव्हा एकत्र आलो? तर जेव्हा तो मराठा आरक्षणाचा विषय निघाला, कोपर्डीची घटना उघडीस आली आणि महाराष्ट्रानं जेव्हा समाजाचा उद्रेक व्हायला लागला, तो कुठल्याही याच्यात असेल, शेतकऱ्याचे प्रश्न असतील, सगळ्या प्रश्नांना त्यातनं समाजात एक व्हायला ना, त्यावेळेला आम्ही हे सगळेजण एकत्र आलो. आणि समाजाचा नेता म्हणून बर्डे आहे आणि सपाटे आहेत हे नाही, समाजाचा, मराठा समाजाचं नेतृत्व हा मराठा समाजच करतो, कुठली नावं घ्यायची गरज नाही. साहेब, सेनेत काम करता आपण, इतर पक्षांची तुम्हाला काय ऑफर आली का? नाही, म्हणजे मंत्री करतो, आमदार करतो, त्यामुळे तुम्ही पक्ष सोडा अशी ऑफर आली का आपल्याला कधी? या 7-8 वर्षात तर आली नाही. कारण त्यांना जेव्हा कळालं इथं आधळून अपूर्ण उपयोगच नाही, की माणूस काय भगवा सोडायला तयार नाही, बाळासाहेबांना सोडायला तयार नाही, त्यामुळं सगळ्याच पक्षांनी हा विचार सोडला. पण तत्पूर्वी त्याच्या अगोदरसुद्धा मला अत्यंत ऑफर असं म्हणता येत नाही, की दुसरे पक्षसुद्धा संघटना वाढवण्यासाठी असा प्रयत्न करतात की लोकप्रियता कोणाकडे आहे, मास लीडर कोण आहे, त्याच्या पाठीमागे लोक कसे येतात, तो जर आपल्या पक्षात आला तर आपला पक्ष कसं वाढेल, या दृष्टीने ते ऑफर म्हणता येत नाही. ते तुम्ही म्हणता की दुकानात ऑफर विफर असते, तसली ऑफर नसते. आणि तसा प्रयत्न सगळीकडे चालतो. आता भारतीय जनता पार्टी काय करते? आज पिंपरी चिंचवडमध्ये 70% लोक, राष्ट्रवादीची लोक त्यांनी भाजपमध्ये घेतले. म्हणजे VOT तत्वावर भाजप चालवायला दिल्यासारखा त्या ठिकाणी दिला गेलेला आहे. आता सुद्धा तुम्ही बघता की आयते नेतृत्व घेतात. आमच्यासाठी प्रयत्न झाले, पण जेव्हा सगळ्या लोकांना कळतं ना, आज मी पुरुषोत्तम बर्डे तुमच्यापाशी मान सन्मान जो कशामुळे मिळतोय की 33-34 वर्ष मी भगवा ध्वज घेऊन जेवढ्या ताकदीने असेल ते निष्ठेने काम करतोय, म्हणून मला मान सन्मान मिळतोय. आणि तेच माझं भांडवल आहे, तेच माझी संपत्ती आहे. मी तीच जर दुसरीकडे गेलो तर लोक विश्वास सुद्धा ठेवणार नाही. लोक आता बाकी म्हणजे ह्याने या पक्षात घेऊन त्या पक्षात गेला, त्या पक्षात सोडून त्या पक्षात गेला, लोक मान्य करतात. पण एखादं पाऊल पुरुषोत्तम बर्डेने असं टाकलं तर ती लोक मान्य करणार नाही. तो लोक काही लोकांकडे आशेने बघतात की हा निष्ठेने कसा काम करतोय, तो कुठल्या पक्षातला असू दे. ते माझं भांडवल आहे आणि त्या भांडवला मी कसं काही जरी झालं तर मी एक ठरवलं आयुष्यात, मी शिवसेना भगवा ध्वज आयुष्यात सोडणार नाही. मला काही नाही मिळालं तर चालेल, कुठं घेतलं नाही चालेल. आणि हे माझ्या नेत्यांनाही माहिती आहे. आणि आता समोरची लोक मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्याला आमदार करतो म्हणा, ह्याला हे झालेला आहे प्रकार. जेव्हा एक उदाहरण सांगू की नारायण राणे जेव्हा पक्ष सोडून गेले काँग्रेसमध्ये, नारायण राणेंचे माझे दादांचे संबंध अत्यंत चांगले होते. त्यांनी त्यांचा एक खास आमदार म्हणजे मोबाईलवर किंवा फोनवर नाही, मला मुंबईवरनं भेटायला पाठवला. त्यांनी मला घरी आले आणि पुरुषोत्तम फोन लावून दिले. त्यांना आम्ही दादा म्हणतो त्यावेळेला, नारायण दादांना. आणि तू फक्त सोलापूर जिल्ह्यातनं तू फक्त काँग्रेसमध्ये ये, तुला मी लाल दिव्याची गाडी देतो म्हणजे महामंडळाची. आणि त्यावेळेला नारायण राणेंनी एक वक्तव्य केलं होतं की मी 29 वर्ष बाळासाहेब ठाकरेबरोबर काढली आणि मी आता काँग्रेसमध्ये जाते, ते त्यांचं काय असेल ते बोलले. ते मी म्हटलं दादा तुम्ही माझ्या कार्याची दखल घेतली, तुम्ही 29 वर्ष बाळासाहेबवर काढली, मी माझं आयुष्य शिवसेनेवर काढणार आहे. पण तुम्ही एवढा माणूस पाठवून माझ्या कार्याची पोचपावती घेतल्याबद्दल आभारी आहेत, पण मी पक्ष सोडून अजिबात येणार नाही. अशी ऑफर तिथं होती, काँग्रेसमधनं एकदा होती, एकदा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बोललं होतं. पण मी म्हटलं ना, यानंतर केव्हा कुठल्या ऑफर आल्या नाहीत, आता पण नाही सध्या.
मागील 30 वर्षाहून अधिक काळ शिवसेनेसोबत एकनिष्ठ असलेला शिवसैनिक पुढे नेता झाला आणि नेता बनून काम करत असताना आता येणाऱ्या महापालिका निवडणुकीकडे हे पुरुषोत्तम बडे आणि त्यांची टीम कशा पद्धतीने पाहते हे जाणून घेणार आहोत, मात्र एका ब्रेक नंतर. तोपर्यंत तुम्ही बघत राहा BR न्यूज. Hey youth, don't wait for change. If you want the change, then be the change. Hey youth, don't you wait for change. If you want the change, then be the change. Look at the Gideon. चल youth, अब घर से निकल. 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 ब्रेक नंतर BR कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. सध्या सोलापूरसह महाराष्ट्रभरामध्ये निवडणुकांमुळे अनेकांचे कोलांटेवड्या सुरू आहेत. पक्षांमध्ये पक्षांतर होतंय. अनेक नेते दिग्गज आहेत, काही जण नौके आहेत, तरीही पक्षांतर होतंय. मात्र पुरुषोत्तम बर्डे आपल्या BR कट्ट्यावर अजूनही सांगतायत मागील 30 वर्षाहून अधिक काळ ते शिवसेनेसोबत एकनिष्ठ आहेत. काय नातं आहे नेमकं जाणून घेऊयात. मनीष सर. पुरुषोत्तम बर्डे हे निवडणुकीत शिंदेसाहेब आणि काँग्रेसला मॅनेज होतात असा आरोप आहे आपल्यावर. चांगला प्रश्न आता पहिल्यांदा विचारला मला. नाही, महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण माझा राजकीय प्रवास मी तुम्हाला सांगितलं, मी कुठल्या ह्याच्यातनं ट्रक ड्रायव्हर, कामगार ह्याच्यामधनं इथपर्यंत आलो आहे. आणि हा प्रश्न माझ्यासाठी नाही, प्रत्येक पक्षातल्या गरीब कार्यकर्त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. माझं स्पष्ट म्हणणं आहे. कारण जेव्हा एखादा कार्यकर्ता जो काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप कुठल्या ह्याच्यानं चळवळ करत असतो, सर्वसामान्य घरातला गरीब कार्यकर्ता, आणि तो काम करत असताना जसा मोठा होत जातो, त्याचं नाव होत जातं, आणि नाव झाल्यानंतर तो कुठल्या तरी निवडणुकीला उभारतो. ती विधानसभा असेल किंवा महापालिका असेल किंवा अन्य कुठली मोठी निवडणूक असेल. मी माझ्या बाबतीतच बोलत नाही. या प्रश्नाला तुम्ही, हा प्रश्न ना कमीत कमी गरीब कार्यकर्त्याला जो प्रतिकूल परिस्थितीत वाढला आहे कुठल्या पक्षातनं, त्याला विचारू नये असं मला वाटतं. कारण मी जेव्हा ह्या सगळ्याशी झगडत आमदारकीला मला बाळासाहेबांनी तिकीट दिलं, कोणाच्या विरोधात? प्रणिती शिंदेच्या विरोधात. अत्यंत दिग्गज सुशीलकुमार शिंदेंची कन्या पहिल्यांदा उभारती इलेक्शनला. तत्पूर्वी उज्ज्वला शिंदे यांचा लोकसभेचा झालेला पराभव म्हणजे शिंदेसाहेबसुद्धा दूधसुद्धा काय म्हणतात ते, ताकसुद्धा फुंकून पित होते, अशी ती परिस्थिती होती. आणि त्यावेळेला बाळासाहेबांनी, उद्धवसाहेबांनी एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिची कुठलीही आर्थिक त्या पद्धती ताकद आहे का असा विचार न करता, तो फक्त एक कडवट शिवसैनिक आहे, तो लढेल म्हणून एवढ्या दिग्गजावर मला लढायची संधी दिली. आता लढायची संधी दिल्यानंतर इलेक्शनमध्ये जे आरोप प्रत्यारोप, काय जे वादळ वावट्या एकमेकाला सांगायचं ते उठतं ना, त्या पद्धतीने असं चालू झालं की गरीब कार्यकर्त्यावर पहिला आरोप जातो, तो मोठा झाला, नाव झालं त्याचं, की पैशात ॲडजस्टमेंट झाला. या BR कट्ट्यावर जे अतिश्रीमंत लोक कुठल्याही पक्षातले आलेत, त्यांना तुम्ही असा केव्हा विचारला का की तुम्ही या पद्धतीने आर्थिक बाजूत हे केलं का? हा प्रश्न अमित देशमुखच्या विरोधात जर कुलकर्णी म्हणून माझा एक मित्र निवडणूक लढत होता लातूरला, अमित देशमुखचा, हा अमित देशमुखला केव्हा प्रश्न विचारला जात नाही, हा प्रणिती शिंदेला केव्हा विचारला जात नाही. पण पुरुषोत्तम बर्डेसारखा एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता जेव्हा मोठा होतो आणि तो आर्थिक दृष्ट्या कमकुवत असतो, तेव्हा तुम्ही ॲडजस्टमेंट केले का?
पण आमच्यासारखा कार्यकर्ता पक्षाच्या विचारानेच लढत असतो. मी त्यावेळेला लढलो, मला 27,000 मतं त्यावेळेला मिळाली, माझ्या कार्यकर्त्याच्या शिवसेनेच्या ताकदीवर मिळाली. माझ्यातले जे फुटीर असतील, आमच्यातले सेनेतले असतील, भाजपचे असतील, विरोधक असतील, ज्यांनी ती आर्थिक देवाणघेवाण केली, त्यांनी अशी अफवा उठवायची की पुरुषोत्तम बर्डे मॅनेज झाले. त्यावेळेला शेवटच्या टप्प्यात मला उद्धव साहेबांनी सभा दिली इथं संगमेश्वरच्या कॉलेजवर. मी सकाळी 9ला सभेला येणार म्हटले. तिथं मी 8,000 खुर्च्या टाकल्या, त्या 6,000 खुर्च्या सकाळी 9 वाजता भरल्या त्या साहेब. आणि उद्धव साहेबांचं विमान हवामानामुळं त्यावेळेला उडालं नाही तिथलं. तर माझा तुम्ही जो माझ्यावर, तुम्ही म्हणजे तुम्ही नाही, लोक जे म्हणतात तेव्हापासून जो आरोप होता की बर्डे, हा आरोप उद्धव साहेबांवर गेला. अरे मातोश्रीला ॲडजस्टमेंट केली, उद्धव साहेबांना इकडे येऊनच दिलं नाही. उद्धव साहेबांनी मोबाईलवरनं ते भाषण केलं की हवामान ढगाळ असल्यामुळे हे होत नाही, तुम्ही काय हे करू नका. मग माझा जो आरोप होता माझ्यावर, तो उद्धव साहेबांवर करायला सुद्धा लोक घाबरलं. ती इलेक्शनमधली समोरच्या पक्षाची स्ट्रॅटेजी असते. पण दरवेळेला आता ही इलेक्शन होऊन मला वाटतं 10 वर्ष झाले, पण हा प्रश्न प्रत्येक ठिकाणी मी जातो ना, तो विचारला जातो. एखादी स्त्री, एखादी मुलगी त्या क्षेत्रात जर काम करत असेल आणि तिला बदनाम करायचं असेल, ते तिच्या स्त्रीत्वावर काहीतरी आरोप करायला जायचं. तसं पक्षात एखादा निष्ठावान कार्यकर्ता जर काम करत असेल, तो मोठा झाला तर तो पैशाने ॲडजस्टमेंट झाला असा प्रश्न विचारला जातो. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. तुम्ही म्हणता मगापासून की पुरुषोत्तम बर्डे निष्ठावंत आहे, मातोश्रीवर त्यांचं देणं घेणं आहे, मातोश्री मानतात, सोलापूर शहर मानतं, महाराष्ट्र मानतं, तर हा प्रश्नच उद्भवत नाही. मी आत्तापर्यंत माझ्या राजकारणात कुठेही ॲडजस्टमेंट केली नाही. सन्माननीय सुशीलकुमार शिंदे हे मोठे नेते आहेत, मला मान्य आहे, आपल्यापेक्षा मोठे आहेत, त्यांना प्रचंड अनुभव आहेत, ते मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री होते, आमच्यापेक्षा निश्चित आज 75वी पूर्ण त्यांची झालेली आहे. त्याअर्थी त्यांची माझी ॲडजस्टमेंट असं गरज नाही ना. मी तुम्हाला खरंच खोटं वाटेल, मी राजकारणात एवढं असताना सुशीलकुमार शिंदे या व्यक्तीला समोरासमोर जर केव्हा बघितलं असेल माहिती आहे का, ते जेव्हा मुख्यमंत्री झाले आणि शिवसेना म्हणून सोलापूर शहरातले, सोलापूर जिल्ह्यातले मुख्यमंत्री झाले म्हणून आम्ही सोलापूरचं शिष्टमंडळ मी तेव्हा जिल्हा प्रमुख होतो, त्यांना 2 शाल आणि श्रीफळ तेही डाक बंगल्यावर सगळ्या मीडियासमोर त्यांना दिलं. त्यावेळेला मी सुशीलकुमार शिंदेंना बघितलं, हा सुशीलकुमार शिंदे अशी दिसतात म्हणून, नाहीतर मीडियामधूनच बघत होतो मी कशा पद्धतीचे असतात ते. त्यामुळं मी कुठल्याही माझ्या राजकीय जीवनात मी कोणाची केव्हाही ॲडजस्टमेंट केलेली नाही, पैशासाठी तरी कदापि केली नाही. माझं स्वतःचं घर नव्हतं मनीष साहेब, आता वयाचं 57 वर्षी कर्ज घेऊन आत्ता फ्लॅट झाला आहे माझा. मी 25 वर्ष शिवजयंती करतो, खर्च प्रचंड, त्या माझ्या मनाने खर्च प्रचंड करतो. 25 वर्षांनी 5 लाख रुपये जरी एका वर्षी धरलं तर माझा आलिशान बंगला झाला असता, पण मी शिवजयंती करतो. पण माझ्यासारखा कार्यकर्ता ॲडजस्टमेंट झाला असता तर कुठं तर आलिशान बंगल्यात राहिला असता. पण आज जे आरोप केला जातो असा पैशाचा, तो मी आत्तापर्यंत कुठल्याही पैशाचा, शिवसेना संघटना ही माझी आई आहे, बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहे आणि भगवा झेंडा माझ्या खांद्यावर असतो. मी ते सोडून कोणाशी आत्तापर्यंत कधीही ॲडजस्टमेंट केली नाही आणि पुढच्या आयुष्यात करणार सुद्धा नाही, एवढं ठामपणे सांगतो. बिहार कट्ट्यावरती जे प्रश्न विचारले जातात ते लोकांचे आहेत बर्डे साहेब, सगळ्यात पहिली गोष्ट समजून घ्या. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की इथं जे आम्ही प्रश्न विचारतोय चळवळीतल्या कार्यकर्त्याला, एक लक्षात घ्या, चळवळीतल्या कार्यकर्त्यावरच आरोप केले जातात, कार्यकर्त्याबद्दलच चर्चा होते. आणि ती जी चर्चा होते त्याचा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारल्यामुळं तुम्ही जे उत्तर देत आहे, आता लोक त्याच्यावर चर्चा करण्याचं बंद करतील, त्यामुळं आम्ही चळवळीतल्या कार्यकर्त्याकडनं हे उत्तर लोकांना देतोय आणि ते ह्या जिल्ह्यातल्या किमान 5 लाख लोकांना उत्तर मिळतं याचं. नाही, त्यामुळे आम्ही कुठल्याही कार्यकर्त्याला इथं बदनाम करण्याचा, संपवण्याचा प्रयत्न करत नाही. चळवळीतल्या कार्यकर्त्यांना वाचवण्याचा प्रयत्न बिहार कट्टा करतोय. हा प्रश्न मी म्हणजे माझ्यासाठी मी म्हटलाच नाही तुम्हाला माहिती. मी तुमच्या बिहार कट्ट्याची बऱ्याच मुलाखती बघितल्यात. हा प्रश्न राजा सर्वदेना विचारला होता, हा प्रश्न आनंद चंदन शिवेंना विचारला होता, मला वाटतं हा प्रश्न राजा इंगळेंना पण विचारला होता. आणि आम्ही सगळेजण, आमचं नेतृत्व अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आम्ही मोठं केलेलं आहे. आमच्या नावाचा स्वरूप जे दिलं ते आम्ही राजा इंगळे असू दे, राजा सर्वदेना असू दे, आनंद चंदन शिवे असू दे, हे सोडून अजून तुम्ही कोणाला जर प्रश्न विचारायचे असतील तर आम्ही अक्षरशः काय वेळेला आमच्या पक्षाचं नेतृत्व करताना, सामाजिक स्थितीचं करताना आम्ही आमच्या कुटुंबाचा सुद्धा विचार केला नाही. त्यावेळेला आम्ही हे कुठंतर छोटंसं नावारूपायला आलेलं आहे. मग त्यावेळेला त्याला कुठंतरी डंक लागतो का असं माझं भावना होती, म्हणून मी तुम्हाला असं बोललो. माझा कसं का वाईट हेतू नव्हता त्या बाबतीत. सर, इतर पक्षाप्रमाणे सेनेतही सध्या गटातटाचं राजकारण चालू आहे, त्याचं सेनेला नुकसान होतंय असं वाटतं का? सेनेत माझ्यामध्ये सध्या एकच गट आहे, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरेचा. माझ्या नजरेत तर आतापर्यंत कुठला गट आलेला नाही, मला कुठला गट दिसलेला नाही.
हे राजकीय उत्तर आहे आता. हे राजकीय उत्तर आहे. मी म्हणतो आपण सगळे शिवसेनेचे आणि आपला गट एकच मान्य उद्धवसाहेब ठाकरेचा आणि बाळासाहेब ठाकरे गटाचा. हे माझं आता पण आहे, मागही होतं आणि पुढं राहील. स्थानिक अंतर्गत गटबाजी असं. कसं असतं माहिती आहे का, माझ्याबरोबर माझ्या परिसरातले माझ्या एरियातले गेले अनेक वर्ष कार्यकर्ते काम करतात, ती बर्डे साहेबालाच मानत असतात. आता महेश अण्णाबरोबर जर काँग्रेसबरोबर 30-40 वर्ष 5-25 वर्ष लोक काम करत असतील, महेश अण्णा जिकडे जातील तिकडे आम्ही जाणार म्हणणार, ते महेश अण्णालाच मानणार. आता पुढचे कोणी नाव होऊ शकत नाही हां म्हणजे मग ते त्यांच्या पाया पडले, हे कार्यकर्ते आमच्या पाया पडले, मला म्हटले साहेब आम्ही तुमच्याबरोबर बघा, आम्हाला हे तिकीट द्या किंवा आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे. त्याचा अर्थ ते गट झाला असं होत नाही. आम्ही मास लीडर आहे म्हणून आमच्या पाठीमुळे लोक आहेत. मग तू गटच आहे कुठला तरी. नाही संघटनेची बांधणी आहे ना, सत्तेचं म्हणजे पदाचं विकेंद्रीकरण केलं आमच्या पक्षाने. एकेकाळी सेनेचे 4 आमदार जिल्ह्यात होते, आता भाजप पुढे चाललंय. याला सेनेचे नेते जबाबदार की काळाचा महिमा म्हणावा लागेल? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एकेकाळी शिवसेनेचे 4 आमदार, बरोबर आहे. पण मी जेव्हा लहान होतो म्हणजे 18-19-20चा असेल तेव्हा मला राजकारण कळत होतं. त्यावेळेला 13 आमदार असणार आणि तेव्हा काँग्रेस पक्ष एकच होता. असा परिस्थिती अशी होती त्यावेळेला, गाढव जरी उभा केलं तर काँग्रेसमधनं निवडून येईल. ही वस्तुस्थिती होती. तुम्ही अनेक वर्षे जर इतिहास बघितला तर अशी लोक म्हणजे फक्त तिकीट आणायचं आणि निवडून यायचं, आणि समोर विरोधक असा कोण नव्हता. आता संदीपान थोरात सारखे 8 वेळा खासदार झाले हो, पण आता कुठे आहेत काय माहीत नाही मला, पण अशी परिस्थिती होती. आता आमचे 4 आमदार त्यावेळेला निवडून आले. परिस्थिती बदलायला लागली, लोक विचार करायला लागली, मीडिया मोठा झाला, घराघरात TV पोचले, वैचारिकता वाढली, सर्वसामान्य माणूस शिकायला लागला. शिकायलामुळं पूर्वी शिक्षण फार कमी होतं. शिक्षणापासून गोर गरीब समाज, बहुजन समाज हा वंचित होता. आणि जेव्हा वैचारिकता आली त्यावेळेला त्यांना सगळ्यांना कळायला लागलं. मग लोक कोण शिवसेनेचं काम करायला, कोण भाजपचं काम करायला, कोण इतर पक्ष बसपाचं काम करायला. वैचारिकता वाढत गेली. आणि त्यानंतर ज्यांना जी अगोदर एकच काँग्रेस पक्ष 100 वर्षाच्या इतिहास, सव्वाशे विचार, सर्व धर्म समभाव, तुम खाव हम खाव, आणि एवढंच होतं. त्यानंतर वैचारिकता वाढत गेली. मगाशी ते तुम्ही प्रश्न विचारला की 4 आमदार आले आता का नाहीत. मग पूर्वी 13 आमदार काँग्रेसचेच होते, आज देशात काँग्रेस नाही. तर हे राजकीय ह्याच्यावर चढ उतार असतात. आज भारतीय जनता पार्टी आहे, फॉर्मात आहे, मोदी लाट प्रचंड मोठी आहे. तुम्ही 1-2-4 वर्षापूर्वी मला 4 वर्षापूर्वी जर कोण सांगितलं असतं की मोदी पंतप्रधान होणार, असं कोण मान्य केलं नसतं. पण मोदीची जी सुनामी लाट आली त्यात देश वाहून गेलाय. पण त्या मोदीच्या सुनामी लाटेमध्ये प्रचंड लोकप्रियता असताना फक्त पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी विधानसभेला 63 आमदार निवडून आले स्वबळावर एकट्या, शिवसैनिक आणि उद्धवसाहेब ठाकरे. हे फार मोठं यश देशात पहिल्यांदा मोदीच्या विरोधी कोणाला मिळालं असेल तर ते फक्त शिवसेनेला मिळाले. त्यामुळं शिवसेना चढ आजही सांगतो मी तुम्हाला की आज तुम्ही सोलापूर जिल्ह्याचं म्हणता, पण आम्ही महाराष्ट्र सांगतो की कितीही काही होऊ दे, मुंबई महापालिका, ठाणे महापालिका आणि सोलापूर महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या ह्या शिवसेनेकडे असतील. आता तिथली राजकारण, आज एक आमदार आहे आमचा शिवसेनेचा, एक आमदार आहे नारायणबा पाटील. पण तुम्ही विधानसभेची जर मतदान आकडे काढले तर सगळ्यात जास्त सोलापूर जिल्ह्यात शिवसेना 1 नंबर आहे मतदानाला. तुम्ही परवा नगरपालिकेचे जर आकडे काढले तर 2 नगराध्यक्ष मुस्लिम समाजाचे शिवसेनेच्या तिकिटावर ओपन मतदारसंघातून निवडून आले, 40 नगरसेवक निवडून आले. ज्या शिवसेनेला जातीवादी म्हणलं जातं, आमचे महाराष्ट्रात 4 नगराध्यक्ष झालेत, त्यातले सोलापूर जिल्ह्यात 2 नगराध्यक्ष मुस्लिम समाज झालेत. बार्शीमध्ये 5 मुसलमानचे नगरसेवक झालेत. कुर्डवाडीत 2 नगरसेवक आणि नगराध्यक्ष मुस्लिम समाजाचं. हे समाजाचं परिवर्तन, विचारायचं परिवर्तन व्हायला लागलंय. त्यावेळेला 4 आमदार निवडून आलेत. कदाचित पुढच्या वेळेला आमचे 11च्या 11 आमदार असू शकतात. राजकारणाची चढ उतर असतात. या देशात इंदिरा गांधींचा पराभव झाला आहे, अटल बिहारींचा, वाजपेयींचा पराभव झाला आहे. त्यामुळं कोण किती जरी वर गेला तर केव्हा खाली येईल हे राजकारण काही सांगता येत नाही. पण शिवसेना केव्हा संपणार नाही, शिवसेना अशीच वाढत जाणार आहे. आणि या सोलापूर जिल्ह्यात 11च्या 11 आमदार शिवसेनेचे येतील अशी सुद्धा शिवसेनेची परिस्थिती आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यविधीला राज्यातून जवळपास 50 लाख लोक आले होते.
परंतु तिसरीला मात्र ठाकरे परिवाराचे किंवा त्यांचे जवळचे नातलग किंवा जवळचे कार्यकर्ते असे फार कमी लोक होते, त्यात आपणही होता. तर काय सांगाल? आता तुम्ही मगापासून जे मला प्रश्न विचारत होता की निष्ठा पक्षाने पुरुषोत्तम बर्डेला काही नको, ना आमदारकी नको, महामंडळ नको, काहीच नको. कारण माझं नातं शिवसेनेची उद्धवसाहेबाची जोडलं गेलेलं आहे. तो प्रसंग इतका बिकट होता की बाळासाहेब जेव्हा गेले त्या दिवशी आदल्या दिवशी मी मातोश्रीवरच होतो आणि योगायोगाने उद्धवजी एवढे म्हणजे 8 दिवस झोपले नव्हते आणि पटकन असं बंगल्याच्या बाहेर फिरायला निघाले. त्यांच्यावर मी असं मातोश्रीच्या त्या रस्त्यावर हिंडत होतो आणि ते त्यांच्या विचारात होते. मी शेजारी पाठीमागणं चालत होतो आणि त्यांचे सुरक्षा रक्षक चालत होते. म्हणणं म्हणले पुरुषोत्तम काय होणार नाही, बाळासाहेब ठाकरे साहेब यादनं सुद्धा उठून बसतील, वाचतील. मग असं बोलले. मी काही एक शब्द बोलला नाही. आता त्यांची परिस्थिती मानसिक दिसून आली. मग त्यांनी म्हटले आज तुम्ही जावा. मग आम्ही सकाळी निघालो, बाळ्यापर्यंत इथं आलो आम्ही आणि बाळ्याला आम्हाला निरोप आला बाळासाहेब गेले म्हणून. माझ्या जीवनातला अत्यंत वाईट क्षण म्हणजे तो होता. अक्षरशः आम्ही त्या दिवशी ढसाढसा तिथे रोडलो आणि लगेच आम्ही मुंबईला रिटर्न गेलो. मुंबईला 5-50 लाख लोक अक्षरशः धाय मोकलून रडत होते आणि दुसऱ्या दिवशीच त्यांचं म्हणजे अंत्यविधी झाला. त्या दुसऱ्या दिवशीच त्यांचं तिसरं होतं आणि त्या ठिकाणी सुद्धा लाखो लोक अजून थांबलेले होते. प्रचंड पोलीस बंदोबस्त, VIP लोक होते आणि मी पण तिथं सकाळी तिसऱ्या दिवशी तिथं गेलो. फक्त 17 लोक आत होते. त्यांना ते कंपाऊंड सगळं आत बांधलेलं होतं. आत कुणालाही सोडत नव्हते. मोस्ट VIP किती खासदार आहेत, किती आमदार आहेत, किती महापौर आहेत, जिल्हा परिषद आहेत, शिवसेने नेते आहेत, कुणालाही सोडलं नाही. माझं नशीब असं म्हणत नाही मी, तो काय नशिबाचा भाग होऊ शकत नाही. पण त्या ठिकाणी मला उद्धवसाहेबांनी आत घेतलं. त्याचे जे पुरोहित वगैरे होते, ते सावड्याचा जो कार्यक्रम होता तोच चालू केला आणि ते त्यांच्या अस्थी घालून पहिला तो चांदीचा कलश उद्धवसाहेबांना दिला. ते आम्ही उभारलो होतो शेजारी. मी संजय राऊत होतो, असे नीलमताई गोरे होते आणि बरेच थोडे नेते होते, मनोहर जोशी वगैरे. आणि तो घेतल्यानंतर ते मंत्रोच्चार चालू झाले. उद्धवसाहेब रडा लागले तसे आणि मी उभारलेला आहे. तर उद्धवसाहेबांनी मला नजरेने सांगितलं की त्याला हात लाव म्हणून, त्यांच्या हाताला हात लाव. माझ्या आयुष्यातला ते एवढा मोठा क्षण आहे साहेब की उद्धवसाहेबांनी जो मान दिला आणि मला ते अस्थि कलशाला हे दिलं. ह्याच्यानंतर मला शिवसेनेत काहीच नको आहे. जे काय करायचं असेल ते शिवसेनेसाठी करायचं आहे आणि जो कोणी शिवसेनेला विरोध करेल त्याला मातीत घालायचं पण काम मी पुरुषोत्तम बर्डे म्हणून माझ्या ताकदीने करणार आहे. कारण हे महाराष्ट्रातल्या कुठल्याच शिवसैनिकाला हे मिळालं नाही. तो मान सन्मान म्हणत नाही मी. त्या प्रक्रियेत मला जी उद्धवसाहेबांनी घेतली आहे त्याची उपकाराची परतफेड मी आयुष्यात मी करू शकत नाही. तो माझा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळं आमदारकी, खासदारकी, आज मी सांगितलं की माझ्या प्रभागामध्ये बर्डे म्हणून कोणी उभारणार नाही. माझी येणारी शीट मी सांगितलं माझ्या प्रभागामध्ये बर्डे म्हणून शीट उभा करणार नाही, पण 4च्या 4 मी शिवसेनेचे निवडून आणणार. कारण तो जो प्रसंग आहे ना ते मला माझ्या मनाला माहिती आहे मला काय मिळालं त्या समाधान. उद्धवसाहेबांनी त्याच्याबरोबर म्हणजे मुलांनी जे क्रिया करावं लागतात बाळासाहेबांच्या, त्या क्रियेत मला समाविष्ट करून घेतलं. हे किती मोठं आहे आणि यानंतर काहीच नको जीवनात. हे अत्यंत महत्त्वाचं आहे मला. लोक जे काय माझ्या मनात जे बाळासाहेबाबद्दल, उद्धवसाहेबावर, पक्षाबद्दल आहे आणि कशासाठी काय पाहिजे हो मला, माणसाला काय पाहिजे. आज मी सुखी आहे, मुलं बाळं मोठी झालीत, व्यवस्थित खातो पितो, व्यवस्थित घर आहे, कशासाठी काय लागतं. आणि काय दुसऱ्या पक्षातून काय मान सन्मान. पहिल्या दिवशी एक पेपरला बातमी देईल, तुमच्या पेपरला टीव्हीला बातमी येईल, नंतर कोण कोणाला विचार नसतं. पण आज निष्ठान पक्ष म्हणून तुम्ही जे बघतात मान सन्मान जिल्ह्यात कुठल्याही गाडीतनं मी उतरलो जिल्ह्यातल्या कुठल्याही गावात तर कमी 5-25 माणसं बर्डे साहेब आले म्हणून येतात. तर ते कशासाठी की त्यांना माहिती हा माणूस बदलणार नाही. की लोकांना एक विश्वासार्हता नेत्यांवर राहिलेली नाही आणि तीच विश्वासार्हता आम्ही ठेवणं गरजेचं असं मला वाटतं पक्षावर, निष्ठेवर. आता सारखं पक्ष बदलणं. आज पण एके ठिकाणी पक्ष बदलाचा कार्यक्रम मी तुमची मुलाखत देताना चाललाय साहेब. माझ्याच जिल्ह्यात माझ्याच एका नेत्याचा चाललाय. दुर्दैवी आहे ते कार्यक्रम. म्हणजे एकदा सेना, एकदा काँग्रेस, परत सेना आणि परत आता भाजप असा एक कार्यक्रम चाललाय. पण जनमत त्या माणसाला राहत नसतं, लक्षात ठेवा. आज आम्हाला काय खासदार नाही, आमदार नाही, मंत्री नाही, नगरसेवक नाही, साधा ग्रामपंचायतचा सदस्य नाही. तुम्ही सगळेजण माझ्यावर प्रेम करता, पुरुषोत्तम बर्डे म्हणून नाव. हे केवळ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांनी दिलेल्या किमत्यामुळे आहे आणि हे माझ्या हृदयात भरपूर आहे. त्यामुळे मला बाकी कुठलीही गरज नाही असं मला वाटतं.
आपण बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे या तिघांसोबत काम केलं, तर कसा अनुभव आहे आपला या तिघांसोबत काम केलेला? बाळासाहेब ठाकरे हे मला अत्यंत पितृतुल्य होते आणि आम्ही तेव्हा बाळासाहेब ठाकरेंची महाराष्ट्रात कुठे जरी सभा असली तर सोलापुरातले काही शिवसैनिक ना आम्ही तिथं 500 रुपये कॉन्ट्रीब्युशन घालून, 200 रुपये, 1000 रुपये कॉन्ट्रीब्युशन घालून त्या सभेला जायचं. एक वेळ आम्हाला बाळासाहेबाबरोबर, म्हणजे पनवेलला एकदा सभा होती, धो पाऊस पडत होता आणि 1 लाख छत्र्या उतरून लोक सभा ऐकत होते आणि त्या सभेत आम्ही सुद्धा होतो. आणि बाळासाहेबांना एवढं दैवत आहे की बाळासाहेबांचा आता मातुश्री बघायला सुद्धा लोक लांबणं असं पाया पडतात, गर्दी करतात. त्या बाळासाहेबाबरोबर मला 100-125 वेळाला भेटायची वेळ आली आणि बाळासाहेबासमोर जर आपण गेलो ना, आपण कुठलीच तक्रार करू शकत नव्हतो. हे मी आतापर्यंत कितींदा भेटलो तर त्यांनी सांगेल त्या ऐकायचं आणि कामाला लागायचं. इथनं आम्ही बरंच राजकारणात असतं की आता ह्याला असं सांगू, ह्याला काढू, ह्याला हे बघू, असं बडबडत करत शिष्टमंडळ जायचं. पण बाळासाहेबासमोर जर बसलं ना, माणूस अक्षरशः हिप्नॉटिझम सारखा भारावून जायचा. मग काय चाललं? नाही साहेब सगळं व्यवस्थित झालं, तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो म्हणून. त्यानंतर मी राज ठाकरेंबरोबर काम केलं साहेब. राज ठाकरे सुद्धा आक्रमक नेता. राज ठाकरे बाळ नांदगावकर संपर्क प्रमुख होते. आता जे मनसेचे ते गृहराज्यमंत्री होते, त्यांच्यावर मी दिवसरात्र राहिलेलं आहे. राजसाहेबांबरोबरही मी काम केलं आणि त्यानंतर मी उद्धव साहेबांवर काम केलं. म्हणजे मला कोणावर टीका करायची नाही, राज ठाकरे किंवा इतर गोष्टीवर. पण मी तुम्हाला सांगतो, मी उद्धवसाहेब ठाकरे अत्यंत चारित्र्यवान नेता आणि बाळासाहेबांचा खरा वारस ज्यांनी जोपासला आणि महाराष्ट्राला दाखवून दिलं की त्यांचं नेतृत्व किती सक्षम आहे ते. कारण जेव्हा राज ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरेंची फूट पडली तेव्हा अनेक लोकांनी सांगितलं, नाही राज ठाकरेच भारी आहे, बाळासाहेबांचा चुकला, हां खरं तर नेतृत्व राज ठाकरेलाच द्यायला पाहिजे होतं. ज्या बाळासाहेबांनी हाडाची काढे करून, रक्ताचं पाणी करून ही शिवसेना पार्टी वाढवली आहे, मोठी केलेली आहे, त्या बाळासाहेबांना माहीत होतं कोणाला नेतृत्व द्यायचं आहे. ती उद्धवसाहेबापाशी गट्स होते आणि उद्धवसाहेबांनी त्यांच्या नेतृत्वाने या महाराष्ट्राला देशाला दाखवून दिलेलं आहे. 18 खासदार आलेत, 63 आमदार आलेत. बाळासाहेब असताना आणि बाळासाहेब नसताना सुद्धा मुंबई महापालिका त्यांनी ताब्यात घेतलेली आहेत, नगरपालिका घेतलेल्या आहेत. एक चारित्र्यवान नेता, सर्वसामान्य लोकांची काळजी करणारा नेता म्हणजे माननीय उद्धवसाहेब ठाकरे. जात पात धर्म काही मानत नाही. या उद्धवसाहेबांनी महाराष्ट्राचे 10 वेळा दौरे केलेत. अक्षरशः त्यांना आता कमरेचा त्रास आहे त्यांना, पण शेतकऱ्याच्या प्रश्नाचे इलेक्शन कुठलीही नसताना मध्ये शेतकरी आत्महत्या करत होते या सगळ्या ठिकाणी. आणि उद्धवसाहेब ठाकरे माझा नेता म्हणून म्हणत नाही, शिवसेना नेता नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या नेत्यात चारित्र्यवान नेता म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे. प्रचंड कष्ट करायची ताकद त्या माणसात आहे आणि त्या माणसामुळं शिवसेनेचं भवितव्य निश्चित उज्ज्वल आहे. पुरुषोत्तम बर्डे हे सेनेत कुणाचंच चालू देत नाही, स्वतःचं मनमानी करतात असा आरोप केला जातो. कसं असतं माहिती आहे का, चालून देत नाही असा काही प्रश्न नसतो. मग चालून देताना असं हे आणलं, बाकीचं आणलं असतं काही सगळं बाजारात. एक आहे वैशिष्ट्य म्हणण्यापेक्षा माझ्या प्रेम म्हणा, माझ्या आयुष्य शिदोरी म्हणा, मी इथं जरी सोलापुरात राहिलो आणि जिल्ह्याच्या बाबतीत एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा ठरला, मी काय देव नाही पण माझ्या अपरोक्ष जरी मातोश्री काही माणसं गेली, जिल्ह्यातली म्हणतो आम्ही, शहरातली नाही, तर साहेब आतल्या खोलीत जाऊन उद्धव साहेब पुरुषोत्तमला एक फोन लावरी म्हणणार आणि ती माझ्या कानावर घटना करणार, ते असं असं आलं आहे, ते असं असं करू दे का किंवा ते करावं का. हे सगळ्यात मोठा मान आहे मला. कोण किती जरी काय जरी म्हटलं, उद्धव साहेबालाच माहिती आहे मी काय त्यांच्याशी बोलतो, कोणाबद्दल काय बोलतो. म्हणजे तक्रार काय काय वेळे बरेच तक्रारदार सुद्धा उघडे पडले तो. त्यांना काय वाटलं मी त्यांच्या विरोधातच आहे काय आणि ती तक्रार करायला गेले, अरे तुझ्याबद्दल तर पुरुषोत्तमने फार चांगले झालं, तुला ठेवच म्हटले. असेही प्रकार झाले. कारण काय काय वेगळं बोलावं लागतं, काय करावं लागतं. पण मला एक माहिती आहे की सोलापूर जिल्ह्यातले निर्णय घेताना महत्त्वाचे, सगळेच निर्णय नाही, महत्त्वाचे निर्णय घेताना उद्धव साहेबांचा फोन मला येतो. पण मराठा समाज मोर्चानंतर इतर समाजाचे मोर्चे निघत आहेत, त्यामुळे समाजात तेढ निर्माण होईल असं वाटतं का? आता इतक्या वेळ तर खरंच बोललोय. मराठा समाजचा मोर्चा हा मराठा समाजाचा एक या 10 वर्षात तो पिछाडीवर गेलेला आहे समाज, त्याचा उद्रेक म्हणून हा निघालेला मोर्चा आहे. म्हणजे शेतकऱ्याचे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि आरक्षणाचा, शैक्षणिक आरक्षणाचा, राजकीय आरक्षणाचा प्रश्न आहे. आणि एवढे मोठे मोर्चे तुम्ही स्वतः ते कव्हर केलेले आहेत आणि स्वतः टी व्हीच्या मार्फत जवळजवळ 50 ते 55 मोर्चे, ज्या मोर्चात 20 लाख लोकाखाली माणूसच नाही. म्हणजे काय काय लोक, म्हणजे आकडे तर 70-75 लाखाचे आहेत, पुण्याचा, साताराचा.
12 कोटीमध्ये 35% मराठा समाज म्हणजे 4 कोटी सरासरी येतो. तो सध्या परिस्थिती अस्वस्थ आहे. अस्वस्थ काय, त्याचे प्रश्न लगेच सुटतील असं सुद्धा नाही. ती कोपर्डीच्या एका घटनेतनं एका 14-15 वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार झाला, त्यानंतर जो प्रक्षोभ, तो कुणावरच नाही, कुठल्याच जातीच्या कुठल्याच समाजावर कुठं जरी झाला तर सगळ्या समाजाने तशा पद्धतीने समाज म्हणून न बघता त्याचा निषेध हा करायलाच पाहिजे. पण ती घटना त्याला कारणीभूत ठरली. त्याच्यापेक्षा ना ग्रामीण भागात जो शेतकरी समाज राहतो मराठा समाजाचा, त्याची अवस्था साहेब अत्यंत दयनीय आहे. तो जगणं सुद्धा त्याला मुश्किल झालेलं आहे शेतकरी म्हणून. आणि त्यातनं हा उद्रेक निघाल्यानंतर सरकारने मराठा समाजाला वेगळं पाडण्यासाठी, हे महत्त्वाचं मी हे करतो, मराठा समाजाला वेगळं पाडण्यासाठी आणि स्वतःची सत्तेची पोळी भाजून घेण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चे म्हणून काढायला लावले. मराठा, दलित, ओबीसी आणि मुस्लिम हे एकत्रित राहू नये, ह्यांच्यात कायम भांडणं व्हावी म्हणून हे सगळे इतर मोर्चे काढायला लावले. आणि हे अशीच भांडणं राहत आणि आपण राज्य करत बसावं, फडणवीस साहेबांची ही इच्छा आहे. म्हणजे मराठा बी एक होणे, ओबीसी सुद्धा एक होणे, दलित सुद्धा एक होणे, मुस्लिम सुद्धा एक होणे. आता गेल्या 25 वर्षात 30 वर्षात मुस्लिमांना आरक्षण मिळावं म्हणून लाखो लोक केव्हा उतरले का? बहुजन क्रांती मोर्चामधल्या मागण्या काय सांगा मला? मराठाला आरक्षण द्या, आहे का नाही? कोपर्डीच्या नराधमाला तातडीने फाशीवर चढवा आणि ॲट्रॉसिटी अजून कडक करा. ही ॲट्रॉसिटी अजून कडक करा हा जर मुद्दा सोडला तर मराठा समाजाच्या मोर्चाच्या मागण्या आणि बहुजन क्रांती मोर्चाच्या मागण्या ह्या सगळ्या सारख्या आहेत. मग मोर्चा काढायची काय गरज आहे? कारण सरकारला टोटल बहुजन समाज एकत्र येऊन ठेवायचा नाही. हे जर सगळे एकत्र आले तर आपलं काय खरं नाही हे त्यांना वाटलंय. म्हणून मराठा समाजचे मोर्चे हे समाजाने उद्रेकातून निघालेले आहेत. साहेब, युती तुटल्यामुळे सेनेला फटका बसेल असं बोललं जातंय. सोलापूरची का मुंबई? सगळे भाजप सेना, भाजप सेनेची अजिबात फरक पडणार नाही. याचं कारण मी तुम्हाला सांगतो की आज आमची तयारी गेले 3 महिन्यापासून महेश कोटे, आम्ही आमचे जे पदाधिकारी आहेत त्या आम्ही 102 वार्डाची तयारी केली. 102च्या वार्डात 102 आमदाराला सक्षम उमेदवार आहेत. आज 102 वार्डात आम्ही म्हणत नाही की आमची 102 नगरसेवक निवडून येतील, आमचे 5, 25, 30 तर नगरसेवक निवडून जातील. पण 102 वार्डात ना आमचे युनिट उभारले, आमचे कार्यकर्ते उभारले. आज आमचा प्रत्येक कार्यकर्ता घराघरात जाणार धनुष्यबाणाला मतं टाका म्हणून. आणि आम्हाला प्रत्येक ठिकाणी कमीत कमी 1,500, 2,000, 2,500 आणि निवडून आलेले हे मतदान जाणार, धनुष्यबाण प्रत्येक ठिकाणी जाणार. आणि येणाऱ्या 2 वर्षाच्या विधानसभेला या सोलापूर शहरातनं 3ही आमदार शिवसेनेतनं जाणार, ही रंगीत तालीम आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे युती तुटली ह्याचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला असेल ते फक्त शिवसेनेला होणार. बर्डे साहेब, आता तुम्ही म्हणालात की येणाऱ्या निवडणुकीमध्ये 3ही विधानसभा जागांवरून शिवसेनेचा उमेदवार विजयी होईल. मग तुम्ही निवडून दिलं विजयकुमार देशमुखांना, तुम्ही निवडून दिलं सुभाष देशमुखांना. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उज्ज्वलताई शिंदेच्या विरोधात सुभाष देशमुखांना तुम्ही निवडून दिलं, तुम्ही प्रचारात फिरला होतात. ही शिवसेना सडली का मग त्यांच्यासोबत राहून? नाही, ती उद्धव साहेबाचं आहे. मी तुम्हाला सांगतो म्हणजे सडली तुम्ही सांगा, जिल्ह्यातलं सांगा. उद्धव साहेब राज्यभरात हे बघा, साधं गणित आहे ना. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रात 122 आमदार निवडून आलेले आहेत, शिवसेनेचे 63 आमदार निवडून आलेले आहेत. सरासरी 25 ते 30 ठिकाणी भारतीय जनता पार्टी 2 नंबरला आहे. युतीची मागणी करताना जेव्हा परत बसतील विधानसभेला तेव्हा 122 स्टँडिंग त्यांना सोडावं लागतील. 25 ते 2 नंबरला आले ते सोडावं लागले, म्हणजे किती झाले? 150 पर्यंत गेले. 288 पैकी 150 गेले. राहिले किती? त्यातले अर्धे भाजपला द्या म्हणणार. सेनेला काय राहिलं? सेनेला काही राहणार नाही. त्यामुळे येणारी विधानसभा ही भाजप आणि शिवसेना एकमेकाच्या विरोधात लढवणार. म्हणून उद्धव साहेबांनी मुंबईची युती तोडली नाही, अख्ख्या महाराष्ट्रातली पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिकेची निवडणूक लढवली आहे. आमचा धनुष्यबाण अख्ख्या महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी जावा आणि 2 वर्षाच्या निवडणुकानंतरची ही रंगीत तालीम अगोदर यशस्वी व्हायसाठी आहे. म्हणजे महापालिकेनंतर पुन्हा तुम्ही एकत्र येणार? हा प्रश्न तुमचा वेगळा आहे. तुम्ही स्वबळावर आता लढणार आणि महापालिका निवडणूक विधानसभेची वोट सांगतो आता लढून. हा, विधानसभेत सुद्धा सत्तेसाठी तुम्ही नंतर युती केलीच ना? नाही, सत्तेची चावी शिवसेनेकडे राहणार नाही, अगोदरच सांगितलं ना. त्याशिवाय इथं जी त्रिशंकू महापालिका होणार आहे त्यावेळेला आमचे नगरसेवक निवडून आल्यानंतर
चावी आमच्याकडेच राहणार आहे, कुठल्या कुलपात ही लावायची ती. एमआयएमचं प्रस्ताव सुद्धा भरपूर वाढतंय राज्यात. एमआयएमचा फरक कोणावर पडतोय मला माहीत नाही. आणि ते जी ओकतंय ना गरळ, ती सोलापूरच्या शांततेला बाधक ठरणारी गरळ जी ओकून जात आहेत. कारण 2002ला इथं हिंदू मुस्लिम दंगली झाल्यात, त्यावेळेला हिंदू आणि मुसलमानांचे 11 जणांचे बळी या ठिकाणी गेलेले आहेत. 700 ते 800 कोटीचं नुकसान हिंदू आणि मुसलमानचं झालेलं आहे. सोलापुरात 11 का 13 दिवस कर्फ्यू लागला होता. हिंदू आणि मुसलमानांनी हे भोगलेलं आहे सगळं. आता बाहेरचा माणूस येऊन मताच्या राजकारणासाठी गरळ जर असं ओकत असेल आणि 2 धर्मियामध्ये तेढ जर निर्माण करत असेल तर ते शिवसेना म्हणून आम्ही कदापि सहन करून घेणार नाही. कारण सोलापूर शहर हे आमचं आहे. आम्हाला इथं शांतता सुव्यवस्था नांदवायची आहे. इथल्या सगळ्या लोकांना न्याय द्यायचा आहे. या आमचे प्रश्न आम्ही सोडवू एवढी ताकद सोलापूरच्या हिंदू आणि मुसलमानमध्ये आहे. बाहेरच्या माणसांनी इथं येऊन मुसलमानच्या भावनेला धर्माच्या भावनेला खतपणे घालून हिंदू मुस्लिममध्ये कुठलीही तेढ निर्माण करायचा प्रयत्न केला तर शिवसेना कदापि सहन करणार नाही. की येणाऱ्या या महापालिका निवडणुकीमध्ये तुमचा खरा शत्रू कोण असणार आहे? काँग्रेस, राष्ट्रवादी की भाजप? आता जर पारंपरिक विरोधक म्हटलं तर काँग्रेस राष्ट्रवादी आणि कपटी मित्र म्हटलं तर भाजप. आणि एकदा तुतारा फुंकल्या शंख फुंकले महाभारत चालू झालं तर कोण चुलत भाऊ, कोण मावस भाऊ, कोण आजोबा, कोण जावई हे बघायचं नाही, आपण लढायचं. हे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे. ठीक आहे. मुंबईमध्ये सुरू झालेलं कौरव पांडवांमधलं युद्ध अगदी सोलापूरपर्यंत येऊन पोहोचलंय. भाजपशी महापालिका निवडणुकीनंतर युती होईल का त्या मुद्द्यावरती बर्डे यांनी बोलताना आपल्याशी आता खरं तर पत्ते गुपित ठेवले आहेत. त्यानंतर आपल्याला चित्र स्पष्ट होईल. मात्र येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद अथवा विधानसभा, लोकसभांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना जिल्ह्यातील ताकदीनं सोबळावर लढेल आणि झेंडा फडकवेल भगवा भाजपच्या विना, अशा पद्धतीचा मनोदय आशावाद बर्डे यांनी व्यक्त केला आहे. खरं यश मिळेल अपयश मिळेल यानंतरच्या काळात शिवसैनिक पचवायला समर्थ आहेत असंही त्यांचं म्हणणं आहे. कारण शिवसेना फक्त भगव्यासाठी लढते आणि भगव्यासाठी लढत राहील असा आशावादी त्यांनी व्यक्त केला आहे, मनोदय व्यक्त केला आहे. त्यामुळं त्यांच्या पुढील वाटचालीस आपण शुभेच्छा देऊयात आणि आजच्या BR कट्ट्यावर इथेच थांबूयात. तोपर्यंत ताज्या घडामोडी आणि आमच्या विशेष कार्यक्रमांसाठी तुम्ही बघत राहा BR न्यूज चॅनल. चला बदल घडूया. नमस्कार.